म्हणजे माझी गोष्ट अशी की मी तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आणि ज्याचं तुम्हाला उत्तर नाही मिळालं तर तुम्ही मला शेवटी अवश्य प्रश्न विचारा. म्हणजे मध्ये माझा विषय डायव्हर्ट होणार नाही. हा. 100% मी तुम्हाला विषय क्लिअर करेन. तर हा सदाबहार वाण आहे. इथं आपण जी सेंद्रिय शेती बघणार आहे, 13-14 प्रकारच्या इथं फळ वनस्पती लावलेल्या आहेत आणि ह्या सर्व वनस्पती शाश्वत उत्पन्न देणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये त्यांचा भाव हा ठरलेला असतो, अपडेट होत असतो, पण 100% शेतकऱ्याला लाखो रुपये उत्पन्न देणार. इथल्या शेतीचं वैशिष्ट्य काय, की ही जी शेती आपण बघणार आहे ही अति घनदाट लागवड केलेली आणि याला बॉन्साय पद्धत बनवली. प्रत्येक फळ पिकाला आपण या ठिकाणी बॉन्साय बनवलंय, म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये आणि उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे अशा पद्धतीचा आता हा जो आपण पेरू बघणार आहे हा सदाबहार वाहन आहे. वर्षभर याला माल येतो आणि एकदा लागवड केली का 10 ते 12 वर्ष हा वाहन चालतो. या पेरूचं वैशिष्ट्य असं आहे, खाली जर आपण बघितलं त्याला पेरू आले ते खाली मोठे आणि जे लिंबू सुपारीच्या आकाराचे पेरू झाले का ते फम आणि पिशवीमध्ये टाकले जातात. त्याच्यामुळं काय झालं तर त्याला बाहेरच्या वातावरणाचा, किड्याचा, प्रादुर्भावाचा कुठलाही त्रास होत नाही आणि तो साधारणपणे 500-600-1000 ग्रॅमचा झाला तर आपण त्याला याच्यातून काढून घेतो. म्हणजे प्रत्येक पेरू हा फम आणि पिशवीमध्ये टाकतो. झाडाची उंची कमी असते आणि 12x2 वर याची लागवड करतो. याला आपण म्हणतो दोन दोन 2 फुटावर झाड लावले म्हणजे जसं मिरची, वांगी आपण लावतो तसं पेरूची लागवड करायची आणि अति घनदाट लागवड केल्यामुळं आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येतं. तर आपण याला काय करतो, स्टॉप अँड गोचं सिस्टम वापरतो. त्याला कट करतो, थांबवलं की याला लगेच फांदी तयार होते. 2 फाट्या वाय आकार तयार होतो आणि त्या पद्धतीने त्याला माल यायला सुरुवात होते. खाली आपण पाहिलं मोठे फळ आहे, वरती जर पाहिलं तर फुलं आहे आणि नंतर छोटे छोटे पण फळं झालेली. आता ही सेंद्रिय शेती अशी का म्हणायची, कारण आपण फुगा बघितला त्या फुग्यानुसार याला संपूर्ण घटक मिळतात. आपण याच्यावर कीटकनाशक, बुरशीनाशक खूप कमी प्रमाणात वापरतो. गरज पडेल तेव्हा ते बी जैविक पद्धतीने. त्याच्यामुळं काय झालं, फर्म पिशवीमध्ये टाकल्यामुळं त्याला माशी लागत नाही, बाहेरचे उतार कुणाचा प्रादुर्भाव होत नाही आणि फळ तोडल्यानंतर मार्केटपर्यंत नेऊन बी ते तसंच राहतं. सदाबहार पेरूचं वैशिष्ट्य काय, याला कंटिन्यू 12 महिने फळ येतात. म्हणजे जसं आंब्याच्या मोसम मध्ये येतो त्याला आंबे बहार आपण म्हणतो, जून जुलैला सुरू झालं का तो बहार म्हणतो, तसं याला मात्र कंटिन्यू बहार येतो. आणि फळझाडाचं वैशिष्ट्य कसं असतं, जर याला फळ आलं तर नंतर फुलं येत नाही. पण ही टेक्नॉलॉजी आणि ही जातच अशी बनवली याला वर्षभर माल येत. त्यामुळे याला सदाबहार म्हटलं जातं आणि बोनसाय पद्धतीने केल्यामुळं अपडेट होतं. आता याच्यात एका एकरामध्ये आपण 1815 झाडं लावतो. एका एकरामध्ये 1815 झाडं लावतो. 4थ्या-5व्या महिन्यानंतर आपण याच्यावर फळ धरायला सुरुवात करतो आणि 2 किलो, 1 किलो, 5 किलो अशी फळं धरत वर्षभरामध्ये एक झाड आपल्याला 20 किलो माल देतो. आणि याचा खर्च जर विचारला तर खर्च नाही. एका फळासाठी एकदा फम आणि पिशवी 1 रुपया तिचं मूल्य. एकदा पिशवी टाकली का डायरेक्ट तोडून मार्केटमध्ये जाऊ असतो. दुसरं वैशिष्ट्य काय, व्यापारी इथे येऊन माल घेऊन जातो. आज याचं एवढी मागणी आहे भारत देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, कारण हे टिकणारं वाहन आहे. 4-5 दिवस, 3 दिवस याला काहीच होत नाही. तर फम आणि पिशवीमध्ये तो सुरक्षित राहू शकतो आणि खायला रुचकर आहे, बिया कमी आणि कडकपणा नाही, नरमपणा असल्यामुळं आणि स्वाद असल्यामुळं जास्तीत जास्त डिमांड याची. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये याची मागणी आहे आणि ह्या वाहनाला वर्षभर माल येत असल्यामुळं बॉन्साय पद्धत केल्यामुळं खूप कमी वेळेमध्ये माल आपला आणि पैसे आपल्याला येतात. विशेष म्हणजे याचा पुढे झालेलं आहे, तुम्हाला जो व्हिडिओ टाकलाय ना तर याचं पूर्ण फळ तुटलेलं आहे. आता हे दुसरा बार चालू आहे, कंटिन्यू चालू राहतं. रिसायकल आता याला 8 महिन्याची झाड झालेली. बी किती सर बी काहीच नाही त्याच्यामध्ये, बी खूप कमी निघतात त्याच्यात. तरी एखादा म्हणजे 10 बी 15 जाळी वगैरे आणलं ना आपण 15 फळ बघू ना प्रॅक्टिकली बघू आपण घेऊ शकतो. आपण पलीकडे जाऊ. हा.